या आज एका हिल स्टेशनचा आनंद घेऊया. मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. इतकं सुंदर वातावरण आहे की शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. पण हे हिल स्टेशन नव्हे, माझं मागचं अंगण आहे. रोज सकाळी उठून बागेत जाऊन सगळ्या झाडांना बघणं हे माझा छंदच आहे. त्याशिवाय माझं जेवणच पचत नाही. तुम्ही पण या माझ्याबरोबर माझ्या बागेची छटा बघायला. काय काय लागलंय, कुठली फुलं आणि काय भाज्या लागल्यात तुमच्या लक्षात आलं असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा. इथे जेव्हा पाऊस पडतो तो धो धो कोसळतो. असा रिमझिम पाऊस फार क्वचितच असतो. त्याच्यामुळे आज तर मला फिरायला अगदी खूपच जास्त मजा आली. आणि आमच्या इथे गार्डनिंगचा सीझन खूप शॉर्ट असतो, म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर एंड, फक्त एवढंच. एप्रिलमध्ये घरात ठेवलेले जे प्लांट्स असतात, म्हणजे हळद झाली, मोगरा, कढीपत्ता, ही सगळी प्लांट्स बाहेर न्यायची आणि नवीन जी रोपं असतात ती जमिनीत लावायची. साधारणपणे मिड-जुलैपासून हार्वेस्टिंग सुरू होते, म्हणजे तेव्हा जे काही भाज्या लागल्या असतील त्या सगळ्या आपल्याला खायला मिळायला लागतात. पण एक मात्र आहे, इथली जी माती आहे ना ती चिक्कण माती आहे, सुपीक नाही आपल्या भारतासारखी. त्याच्यामुळे इथल्या भाज्या उगवायला किंवा कुठल्याही प्रकारची झाडं उगवायला भरपूर श्रम घ्यावे लागतात. खाद मी घरीच तयार करते, कंपोस्टपासून ते घालते, शिवाय बाजारातनं पण काही आणते. त्यामुळे गार्डनिंग म्हणजे बऱ्यापैकी चांगली एक्सरसाइज असते. रोज खोदाखोदी करायची, तण काढायचा, अशी कितीतरी कामं असतात. पण एक मात्र आहे, हे करायला मजा खूप येतो. म्हणजे हे काम करते असं वाटतच नाही. आणि फिजिकल फिटनेसही होते. त्यामुळे जिमला जायची किंवा धावाधावी करायची गरजच नाही. आता असा आनंद अजून कुठे मिळणार, तुम्हीच मला सांगा.